हॅलो, माझं नाव सत्यजित कानबळे. मी पुणे विद्यापीठात IDSS डिपार्टमेंटमध्ये शिकतो आणि आज इथं आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे शेती आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स यांचा म्हणजे एकमेकांशी कसे वर्क होतात किंवा त्यांचं फंक्शनिंग कसं असतं आणि या छोट्याशा सेमिनारमध्ये फक्त तेवढंच नाही तर इतर विषयांविषयी म्हणजे शेतीविषयक इतर फील्डविषयी आम्हाला बरीच माहिती मिळाली आणि फक्त शेती किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सशी मध्ये लिमिटेड न राहता त्याचबरोबर लॉचा एकूणच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये किंवा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कसा वापर होऊ शकतो, त्याचे फायदे कसे आहेत आणि त्यात पुढे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत हेही कळालं. त्याचबरोबर सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं, लाईव्ह उदाहरणं किंवा त्यांचे अनुभव सांगितले, ज्यावरून असं लक्षात आलं की आतापर्यंत म्हणजे प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन शोधायला सुद्धा माणसं खूप आहेत. फक्त त्याचं करेक्ट एक्झिक्युशन झालं पाहिजे. दॅट्स इट. थँक्यू.